50 वर्षाचा तुमचा 50 वर्षांहून जास्त तुमचा निवडणुकांच्या राजकारणाचा अनुभव आहे. तरी सुद्धा अनेक जणांचं असं म्हणणं आहे की ही निवडणूक काही अर्थाने वेगळी वाटते. तुम्हालाही असं वाटतं की इतर तुम्ही बघितलेल्या कारकिर्दीतल्या निवडणुकांपेक्षा ही खूप वेगळी आहे निवडणूक? वेगळी याचा वेगळं झाला की पहिल्यांदा सत्ताधारी पक्ष एक तर सत्ताधारी पक्ष म्हणजे एक पक्ष नाही, त्यांचे 3 पक्ष आहेत. आणि या सत्ताधारी पक्षाचा सत्ता, शासकीय अधिकार आणि प्रचंड आर्थिक शक्ती या सगळ्या गोष्टीचा वारा या निवडणुकीमध्ये सर्वत्र फार मोठ्या प्रमाणात होता. हे सहसा पूर्वी काय असायचं, लोक भूमिका मांडायचे. काँग्रेस असेल, काँग्रेसचे नेते भूमिका मांडतील, अपोजिशनचे कोणी जो पक्ष असेल तो आपली भूमिका मांडेल. पण आता निवड आपली भूमिका, आपला कार्यक्रम याच्यापेक्षा व्यक्तिगत हल्ले आणि त्याच्यानंतर लोकांना म्हणजे संघटना, पक्ष, फोडाफोडी या गोष्टी कधी व्हायच्या नव्हत्या. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक मतदारसंघामध्ये काही ना काहीतरी संघटना असतात. त्या संघटना समाजाच्या असू शकतात, त्या संघटना एखाद्या व्यावसायिकांच्या असू शकतात आणि ते त्यांचं काम करत असतात. या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांच्याकडनं या संघटनेसुद्धा मारा वेगवेगळ्या प्रकारे आणि त्यांना सक्तीनं काही भूमिका घ्यायला सांगेल त्यासाठी काही प्रलोभन, या दोन्ही 3 गोष्टी यावेळेला अधिक दिसतात.